मित्रहो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची जोरदार चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यानं अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिलेला आहे, घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. अन्न भेसळीचे अमर्याद प्रकार आता उघडकीला येऊ लागलेले आहेत तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे. जीवरक्षक औषधाच्या बाबतीत सुद्धा ही गंभीर गोष्ट उघडकीला येऊ लागली आहे. आरोग्याला अपाय करणारे अन्न विकून अनेक भामटे आजवर आपला गल्ला भरीत होते, लोकांची फसवणूक करत होते, नव्हे लोकांच्या आरोग्याशी ती थेट खेळ करत होते यांच्या पैशासाठी. आता तुकाराम मुंढे यांच्यामुळे त्यांना तुरुंगात जाऊन बसावं लागलं आहे. मग साहजिकच एक प्रश्न असा पडतो, तुकाराम मुंढे यांच्या आधी या विभागाला कोणी आयुक्त नव्हतं का? हा विभाग कार्यरत तरी होता की नव्हता? आता ही सगळी भेसळ सापडते आहे, याचा अर्थ आजवर असंच अपायकारक आणि भेसळीचं अन्न विकलं जात होतं, लोकांच्या आरोग्याची खेळ खेळला जात होता. मग याला जबाबदार कोण? आधी तक्रार द्या, मग चौकशी करू आणि काही निष्पन्न झालं तर कारवाई करू, अशी भूमिका सर्वसाधारणपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. पण हे तुकाराम मुंढे मात्र त्यातले नाहीत. तुकाराम मुंढे आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला म्हणून गेले आणि तिथं त्यांच्या नजरेला जे पडलं त्यातून एका नियमाचा जन्म झाला. त्यामुळे हॉटेल मालकाकडून होणाऱ्या लुटीला आपोआप ब्रेक लागला. तुम्ही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथला वेटर तुमच्या जवळ येतो, टेबल जवळ येतो आणि विचारतो, साहेब रेग्युलर वॉटर की मिनरल वॉटर? पण आता यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही. मागच्या काही वर्षापासून अनेक हॉटेल चालकांनी ग्राहकांना मोफत पाणी देणं जवळजवळ बंद केलेलं आहे. विकतचं पाणी घ्यावं लागतं. ग्राहकांना बळजबरीनं बाटली बंद पाणी विकत घ्यावं लागतं, त्यांची इच्छा नसली तरी. काही हॉटेलमध्ये तर कुठलं पाणी देऊ अशी सुद्धा विचारणा केली जाते. तुकाराम मुंढे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा विकतच्या पाण्याचा हा प्रकार त्यांच्या नजरेला पडला. ग्राहकांना मोफत पाणी दिल्याची योजना कायद्यामध्ये तशी तरतूद असताना बाटली बंद पाणी विकत घ्यायला मजबूर केलं जात असल्याचं त्यांना त्या हॉटेलमध्ये लक्षात आलं आणि हा प्रकार तर अन्न सुरक्षाच्या नियमाच्या विरोधात आहे. मुंढे यांनी लगेच संपूर्ण राज्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोणतंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला तुम्हाला कोणतं पाणी हवं आहे असा प्रश्नच विचारू शकत नाही. ग्राहकाला बसल्या बसल्या सर्वप्रथम पिण्यासाठी शुद्ध आणि मोफत पाणी दिलंच पाहिजे. त्यानंतर जर ग्राहकाची स्वतःची इच्छा असेल तर त्याला बाटली बंद पाणी दिलं जाऊ शकतं. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं 2017 मध्येच हा नियम स्पष्ट केलेला होता की सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि बाटली बंद पाणी हा केवळ एक पर्याय असू शकतो, सक्ती नाही, बळजबरी नाही. परंतु तरी सुद्धा बहुसंख्य हॉटेलमध्ये ग्राहकाची अशी लूट केली जातच होती. आयुक्त तुकाराम मुंढे मित्रासोबत जेवायला गेले आणि त्यांना हा प्रकार दिसला. तातडीनं ते ऍक्शन मोडवर आले. कुणाची तक्रार आली तर बघू, कारवाई करू असं म्हणून ते गप्प नाहीत बसले. त्याने आपला द्यायचा तो दणका दिला आणि हॉटेल मालकांना एका आदेशात वठणीवर आणलं. अन्न सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करून जर ग्राहकाच्या आरोग्याशी असा खेळ केला जात असेल तर अशा हॉटेलचा परवाना तातडीनं निलंबित केला जाईल असा इशारा सुद्धा दिलेला आहे. अन्न असुरक्षित किंवा आरोग्यास घातक जर आढळलं तर थेट जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते अशी तरतूद कायद्यामध्येच आहे. तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, हॉटेलमध्ये पाण्यासाठी अडवणूक केली किंवा बाटली बंद विकतचं पाणी घ्यायला मजबूर करण्यात आलं तर अशा लुटारूंना आता अजिबात सोडू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.